नमस्कार मित्रांनो, आज मी निघलोय मान्सूनच्या फर्स्ट राईडवरती आणि आज मी जाणार आहे कोंडेश्वरला। पुण्यापासून जवळपास 50 ते 52 किलोमीटर हा डिस्टन्स होता। पुणे लोणावळा मार्गावरच हा कोंडेश्वर आपल्याला पाहायला मिळेल। फक्त पुढे कामशेतमधून राईट टर्न आहे आणि राईट टर्न घेऊन जवळपास 5 ते 10 किलोमीटर आपल्याला समोर जायचं आहे। जर तुम्ही पुण्यातून जात असेल तर पुणे, तळेगाव, दाभाडे, कामशेत, त्यानंतर कामशेतमधून पुढे तिकडे जांभवली गाव आहे, त्यानंतर आपल्याला कोंडेश्वर पाहायला मिळेल। आणि जर तुम्ही लोणावळा मुंबईमधून येत असेल तर तुम्हाला सुद्धा कामशेतपर्यंत यावे लागेल पुणे मुंबई हायवेनी। त्यानंतर कामशेतमधून तुमच्यासाठी लेफ्ट टर्न असेल, त्यानंतर जांभवली गाव आहे, त्यानंतर मग आपल्याला कोंडेश्वर पाहायला मिळेल। आत्ता सकाळचे जवळपास 7:30 वाजलेले आहेत। मला निघण्यासाठी थोडा उशीर झाला आहे आणि नेमका आज घाई गडबडीमध्ये मी माझे ग्लोव्जच घरी विसरून राहिलो आहे। आज आपल्याला विदाऊट ग्लोव्ज रायडिंग करावी लागणार आहे आणि या राईडसाठी मी नवीन इकडे माउंट पण सेट केलेलं आहे। तर या माउंटमधून पण मी काही फ्रंट कॅमेऱ्याने शॉट्स घेणार आहे। बघू ते शॉट्स कसे येतील। जर व्यवस्थित शॉट्स नाही आले तर मला या माउंटचं थोडं लोकेशन पण चेंज करावं लागेल। आणि आता इथे तुम्हाला मीटरमध्ये दिसत असेल जवळपास 41 किलोमीटर रिमेनिंग दाखवत आहे आणि वेदर पण खूप छान झालेलं आहे, खूप छान। ऑलरेडी पुण्यामध्ये मागच्या 15 दिवसापासून पाऊस पण खूप छान चालू आहे, त्यामुळे पूर्ण वातावरणसुद्धा पावसाळ्यासारखं झालेलं आहे आणि नेमका पावसाळा चालू पण झालेला आहे। इकडे तुम्हाला ते टेकडी वगैरे दिसत असेल, पूर्ण ग्रीनरी तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आणि वेदर तर एक नंबर झालेला आहे, एक नंबर। आणि तुम्हाला मी आज दाखवेल की कोंडेश्वर आज आहे जवळपास 8 जून। 8 जूनला कसं झालेलं आहे तिकडचं वेदर, तिकडे किती ग्रीनरी आहे आणि मंदिराच्या शेजारीच आपल्याला एक छोटासा वॉटरफॉल सुद्धा पाहायला मिळतो। मला वाटतं की काल पण इकडे मुसळधार पाऊस झाला होता, त्या पावसामुळे त्या वॉटरफॉलला पण पाणी आलेलं असेल। तर तिकडे गेल्यावर मी तुम्हाला ते पण दाखवेल। आणि मी फर्स्ट टाईमच जातो आहे तिकडे मंदिरला, त्यासाठी मला पण एवढी आयडिया नाही आहे की रोड वगैरे कसा असेल। तुम्ही हे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि आपल्याला तिकडे सर्व काही डिटेल्स माहिती पाहायला मिळेल। इकडे पुणे लोणावळा रूटवरती खूप काही आपल्याला ट्रेकिंगचे स्पॉट पाहायला मिळतात। त्यातला हा एक स्पॉट हा पण आहे। ही टेकडी तुम्हाला दिसत असेल, मे बी कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत नसेल। इकडे पण लोक विकेंडला खूप ट्रेकिंगसाठी गर्दी करतात। इथे तुम्हाला समोर जी पार्किंग दिसते ना, हे सर्व लोक त्या ट्रेकिंगला आलेले आहेत। पुण्यापासून फक्त 5 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेली ही ट्रेकिंग आहे। ही सर्व जी पार्किंग दिसते त्या ट्रेकिंगला आलेले लोक आहेत। आणि यानंतर लगेच पुढे ही जी पार्किंग आहे ना, ही पार्किंग तीच आहे घोरवडेश्वरची आणि इकडे वरती तुम्हाला ट्रेकिंगसाठी जाता येईल। त्यानंतर मी तिथून थोडं एक 2 किलोमीटर समोर आल्यानंतर समोरसुद्धा आपण जेव्हा हा टोल क्रॉस करतो, टोल क्रॉस केल्यानंतर पण तिकडे तुम्हाला बिर्ला गणपती मंदिर पाहायला मिळेल। मे बी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसत पण असेल, लेफ्ट साईडला वरती टेकडीवरती गणपतीची मोठी मूर्ती पाहायला मिळते। आणि पूर्ण मान्सून चालू झाल्यामुळे या रोडवर आता अशीच ट्रॅफिक राहणार आहे। विकेंडला पूर्णच्या पूर्ण बाईक रायडिंग करणारे किंवा हे फिरायला जाणारे लोक खूप असतात। याआधी तुम्हाला मी समरमधला एक ब्लॉग दाखवला होता, तेव्हा मी जवळपास इथून लोणावळ्यापर्यंत बाईक रायडिंग करणारा तर मी एकटाच होतो, कारण का तेव्हा ऊन पण खूप जास्त होतं आणि असं बाहेर पण कोणी निघत नाही। इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला मंदिर दिसत असेल किंवा गणपतीची मूर्ती दिसत असेल मोठी, ती मूर्ती म्हणजे बिर्ला गणपती मंदिर। तिकडे वरतीपर्यंत गाडी जाते आपली आणि हे जे डिस्टन्स आहे पुण्यापासून जवळपास 15 किलोमीटर आहे फक्त। आणि इथून पुढे गेल्यानंतर प्रतिशिर्डीला जाण्यासाठी पण एक रोड आहे। पुढून फक्त लेफ्ट घ्यायचं आहे, लेफ्ट घेऊन आपल्याला प्रतिशिर्डीला जाता येतं, प्रतिशिर्डी शिरगाव। आणि त्यानंतर अजून पुढे इथून फक्त पुढे 2 ते 3 किलोमीटर गेल्यानंतर 2-3 किलोमीटर पण नाही, फक्त 800 ते 1000 मीटर गेल्यानंतर आपल्याला एक चौराई देवी पण पाहायला मिळते।
चौराई देवीचं ट्रेकिंग स्टार्ट होतं तिथे. खाली पार्किंग आहे आणि पार्किंग नंतर जवळपास आपल्याला 1 तासाचा ट्रेक आहे. तो ट्रेक पण एकदम छान आहे. त्यासाठी फक्त तो जो काही पूर्ण ट्रेक आहे ना, आणि पूर्ण स्लिपरी आहे. पावसामध्ये तिकडे पाय स्लिप होण्याचे चान्सेस खूप आहेत. पण पूर्ण ट्रेक असं एकदम जंगलामधून आहे. तर जर ग्रुप असेल ना तर ग्रुपमध्ये खूप मजा येईल. ती समोरची जी काही टेकडी दिसते तुम्हाला, ती टेकडी म्हणजे चौराई देवी. तर चौराई देवीची पार्किंग तुम्हाला कुठे आहे मी दाखवून देईल. पुणे ते लोणावळा हा जो रूट आहे, या रूटवरती ना खूप काही स्पॉट आहेत पाहायला. इथे हा HP पेट्रोल पंप आहे. HP पेट्रोल पंपच्या शेजारीच आपल्याला तिकडे खाली जाण्याचा रस्ता मिळेल. हा जो रूट आहे ना, हा सरळ गेल्यानंतर चौराई देवी मंदिरच्या पार्किंगपर्यंत जाऊन पोहोचेल आणि ट्रेकिंग स्टार्ट होतं या जंगलामधून पूर्ण. वातावरण तर खूप छान आहे, खूप छान झालेलं आहे. आता फक्त पाऊस आला नाही पाहिजे. जर पाऊस आला तर मला माझा पूर्ण हा जो सेटअप आहे, हा सेटअप काढून ठेवावा लागेल आणि मला ब्लॉग बनवता येणार नाही. मित्रांनो, ज्या कोणाकडे गाड्या असतील ना, तुम्ही आता निघा बाहेर आणि अशा रायडिंगवरती तुम्ही जा. कारण का घरी बसण्यापेक्षा असे रायडिंग केलेलं कधी पण खूप बेटर आहे, खूप बेटर आहे. आणि यामध्ये जो आनंद आहे ना, हा आनंद कशातच नाही. इथे पुढे आपल्याला जवळपास 650 मीटरवरून राईट टर्न घ्यायचं आहे. म्हणजे हा जो ओल्ड पुणे मुंबई हायवे आहे, हा आपल्याला इथे सोडावा लागेल. आणि त्याआधी आपल्याला इथे ब्रेकफास्टसाठी पण आपण थांबणार आहोत. इथे थांबूया ब्रेकफास्टसाठी. नाश्ता करायचा की दुसरीकडे जायचं? तुम्हाला माहिती आहे दुसरं कुठं? नाही, नाश्ता करूत ना, भूक लागली ना. मी इथे लास्ट टाइम एकदा थांबलो होतो, चांगलं होतं. इथे आपल्याला पुढून हा जो पुणे मुंबई हायवे आहे, हा सोडून राईट साईडला टर्न घ्यायचा आहे. आणि आता आपण आलो आहे कामशेतमध्ये. कामशेतमध्ये आल्यानंतर इकडे तुम्हाला महावीर प्लायवूड दिसते. महावीर प्लायवूडपासून आपल्याला सर्व्हिस रोडला गाडी टाकायची आहे. आणि मग हा जो पुढे फ्लायओव्हर दिसतोय, त्या फ्लायओव्हरच्या खालून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. आणि इकडे पण या फ्लायओव्हर जवळ पण ब्रेकफास्टसाठी खूप ऑप्शन्स आहेत. तुम्ही इकडे पण ब्रेकफास्ट करू शकता. किंवा मग हा पुणे मुंबई हायवेवरती जर प्रत्येक, मला तर वाटतं 500 मीटरवरती ब्रेकफास्टसाठी ऑप्शन आहेत. त्यासाठी इकडे येते वेळेस एवढं काही आपल्याला सर्च करायची पण गरज नाही. इथून आपल्याला राईट जायचं आहे. आणि इथून पुढे हे जे काही सर्व रोड आहेत ना, हे सर्व छोटे रोड राहतील आणि इथे थोडी गाडी स्लो चालवावी लागेल. आता आपण येऊन तर पोहोचलोय कामशेतमध्ये. आणि कामशेतमधून आता आपण जातोय जांभोली गावामध्ये. जांभोली झाल्यानंतर आपल्याला आपलं जे काही कोंडेश्वर मंदिर आहे तिकडे आपल्याला जाता येईल. कामशेतपासून कोंडेश्वर मंदिर हे जवळपास 20 किलोमीटर आहे. मी तुम्हाला मागे 5 ते 10 किलोमीटर सांगत होतो, कारण इथे मॅपमध्ये जवळपास 20 किलोमीटर दाखवत आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, कामशेतला जेव्हा आपण येऊन पोहोचतोय तेव्हा आपल्याला इथून पुढे 20 किलोमीटर जायचं आहे. मित्रांनो, इकडे कामशेतपासून समोर आल्यानंतर इकडे हा जो रोड आहे ना, रोड खरंच खूप छान आहे. रोड छोटा आहे, गावाकडचा रोड आहे, पण खूप छान आहे. आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता, हे पूर्णच्या पूर्ण जंगल आहे आणि एकदम ग्रीनरी आहे. हा सीन मला इकडे आल्यानंतर असं कोकणात आल्यासारखं फील होतं आहे. तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या या मंदिराला. आणि मला वाटतं की पुढे पण असेच सीन एकदम छान असतील. आणि पावसामुळे पण पूर्ण टेकडी वगैरे तुम्ही
बघत असेल, एकदम ग्रीनरी तुम्हाला पाहायला मिळते. वा, इथे एक ब्रिज पण आहे. इकडे बोर्डवरती दिसतंय कोंडेश्वर मंदिर. या एरियामध्ये मी फर्स्ट टाइम आलोय, पण सर्व एरिया मला तर आवडला. हा रोड पण आवडला, काहीतरी नवीन आहे. इकडे पूर्ण खाली पाणी आहे, झाडी आहेत. आणि इथे कोणतं तरी गाव आहे वाटतंय, उंबरवाडी. आता आपण येऊन पोचलोय उंबरवाडीच्या त्या फाट्यावर. इथून पुढे अजून आपल्याला 9 किलोमीटर बाकी आहे. आणि हा जो सीन आहे ना, सीन एक नंबर आहे, एक नंबर. वा, पहिल्या मान्सून राईड मध्येच मला एवढा छान सीन पाहायला मिळतो आणि एवढी ग्रीनरी आहे. आता इथून पुढे जसा पाऊस वाढेल आणि जसे जसे म्हणजे हा जून महिना संपेल, जुलै स्टार्ट होईल, तुम्ही इमॅजिन करा की हा सीन जो आहे हा अजून यापेक्षा चांगला दिसेल. मित्रांनो, इथून कोंडेश्वर टेम्पल फक्त 2 किलोमीटर बाकी आहे. आणि इकडे समोर पूर्ण आपली सह्याद्री धुक्यात हरवलेली दिसते. एक धुकं किती खाली आलेलं आहे. हे पूर्ण ढग आलेले आहेत खाली. आणि हा रोड पण ना एक नंबर आहे, एक नंबर. मला वाटतं हा आताच नवीन केलेला आहे. मला तो खूप आवडला हा. इथून राईट टर्न आहे. इथं बोर्ड पण आपल्याला पाहायला मिळतोय, कोंडेश्वर मंदिर जांभवली. वा, ही माझी जी मान्सूनची फर्स्ट ट्रिप आहे ना, ही एकदम सक्सेसफुल झाल्यासारखं मला वाटतंय. कारण का हा सीन आणि हा रोड मी इमॅजिन पण केला नव्हता. मला असं वाटत होतं की खेड्यागावामध्ये मंदिर आहे आणि हा रोड पण एवढा व्यवस्थित नसेल आणि आजूबाजूला सीन पण एवढा पाहायला चांगला मिळणार नाही, असं मला वाटलं होतं. पण हे सर्व त्या उलट आहे. एक नंबर सीन आहे इथे. आणि तुम्ही पाहू शकता की हा जंगल पण आता पहिल्या पावसामध्येच किती दाट आपल्याला भरून दिसतंय. आणि समोर हे पूर्ण काही फॉग आपल्याला पाहायला मिळतोय. वा, मला तर खूप आवडलं, खूप. मी परत परत येईल या ठिकाणी. वा, हे ढग किती खाली आलेले आहेत. ढग, त्या मागे आपली सह्याद्री आणि इकडे एवढा सुंदर असा रोड आहे आणि मी इथे गाडी चालवतोय. यापेक्षा दुसरं काय हवंय? काहीच नाही. आणि इथे या रोडवरती पण ट्रॅफिक अजिबात नाही आहे, एकदम ट्रॅफिक कमी आहे. कमी म्हणजे काय, मला असं वाटतं की माझ्या एकट्याचीच गाडी आहे. आज माझ्यासोबत सायराज पण आलेला आहे. तो मागे आहे, तो थोडा स्लो येतोय. पण हा सीन बघा, हा सीन मला तो खूप आवडलेला आहे, खूप. आपण त्यांना विचारू, त्यांना हा रूट कसा वाटलेला आहे. आणि इथून मंदिर फक्त 500 मीटर आहे. कसं वाटतं? एक नंबर आहे का? रस्ता वगैरे एक नंबर आहे ना. बघा, पूर्ण धुक्का आहे आणि त्या धुक्क्यामध्ये मी गाडी चालवतोय. जास्त दूरचा तर पूर्ण पुढे रस्ता पण दिसत नाहीये. आणि विशेष म्हणजे अजून काही पाऊस झालेला नाहीये. अरे वा, तिकडे खाली दरीमध्ये तर काहीच दिसत नाहीये, पूर्ण धुकंच आहे. मित्रांनो, जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांना मी हा रूट आणि हा मंदिर हायली रिकमेंड करेल. एक नंबर आहे, एक नंबर. तुम्ही एक वेळेस तरी अवश्य भेट द्या. आणि इथून आपल्याला आपलं मंदिर दिसतंय आणि फायनल डेस्टिनेशन इकडे जे दिसतंय ना, हे मंदिर आहे आणि मागे पूर्ण फॉग. वा, खूपच आवडलं मला, खूप खूप. आणि खूपच छान आहे.
काका गाडी कुठं लावायची आहे? गाडी पार्किंग इथे थोडं वर आहे. मित्रांनो, या सिरीजचा पार्ट 2 पाहायला विसरू नका. पार्ट 2 मध्ये आपल्याला कोंडेश्वर मंदिरबद्दल सर्व काही माहिती पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये.